माणसाचे आदर्श कोण आहेत यावरून तो कसा घडतो आणि काय कार्य घडवतो हे खूप अंशी अवलंबून असतं. नमस्कार, आयुष्यांवर ऐकू काही या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक तथा प्रथम सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या आयुष्यातल्या काही प्रेरणादायक गोष्टींचा वेध आपण घेतो आहोत. काही माहितीच्या अनुषंगाने काही चिंतन करतो आहोत आणि मागच्या भागामध्ये आपण त्यांच्या पालकांच्या सुजाण पालकत्वाविषयी चर्चा केली की त्यांच्या घडणीमध्ये पालकांचं योगदान कसं होतं. आता ह्या भागामध्ये आपण हे बघूया की डॉक्टरांचे आदर्श कोण होते. आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण करून माध्यमिक शिक्षणासाठी इंग्रजी शाळेत दाखल होण्यापूर्वीच राष्ट्रभक्तीची भावना डॉक्टरांच्या मनामध्ये घर करू लागलेली होती आणि देशभक्तीपर विचारांनी ते भारावून गेले होते. याचं कारण असं की प्राथमिक शाळेमध्ये इतिहासाच्या तासाला शिवचरित्राचं अध्ययन त्यांच्याकडून घडत असे. तेव्हा शिवचरित्राने परमपूजनीय डॉक्टरांना आकर्षित केलं आणि शिवाजी महाराजांच्या जीवनातल्या रोमहर्षक प्रसंगांनी ते भारावून गेले आणि त्याची चित्र, त्या घटना कशा घडल्या असतील ते आपल्या मनःपटलावरती रेखाटण्याचा प्रयत्न करत असत. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणापासूनच परमपूजनीय डॉक्टरांचे प्रेरणास्थान झाले, स्फूर्तीस्थान झाले आणि एवढा मोठा आणि उत्तुंग आदर्श ज्या केशवरावांपुढे होता लहानपणापासून, वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासूनच असं आपण म्हणू शकतो, त्यांच्या हातून अर्थात मग पुढे कार्यही तेवढंच भव्य दिव्य घडलं. कारण हे शिवचरित्र त्यांना प्रत्येक पावली मार्गदर्शक आणि प्रेरक निश्चितच ठरलेलं असणार. तेव्हा आता आपण इथे थांबूया आणि पुढच्या भागात आणखीन काही गोष्टींचा आढावा घेऊया. धन्यवाद.